आता इथे तुम्हाला जे दिसतंय ती दोन कमळं बाहेरच्या बाजूला वगैरे ती लक्ष्मी आणि सरस्वती याची प्रतीक आहे. तो जो दिसतोय त्याने हेही तुम्हाला मारलेलं दिसतंय. पण तिथे कळत नकळत एक चूक झाली आहे. का जी चूक हा किल्ला प्राचीन असल्याचं हे मुसलमानांच्या कालखंडामध्ये त्या कदाचित कुठच्या तरी झालं. कारण तिथे गंड भेरुंड त्यांनी दाखवलेलं आहे. गंड भेरुंड 2 आठू हेळे डिगल तो त्यांनी दाखवला. त्यामुळे तो दगड जे आहे ते कदाचित खालच्या दरवाज्यावरचे असतील ज्यावेळी बहमनीने घेतला आणि मग ते नको सोडूया म्हणून ते इथे लावले. बाहेरच्या बाजूला नाही आहेत त्याचे. आणि इथे ही रूम कशी होती इथे जाऊन तू बघ जरा मग तुझ्या लक्षात येईल. दिले शिवाय हे बघ समोर जाऊन पळा जाऊन पटकन बघून या तू ते इमारत कशी होती ते दिसेल तुम्हाला. अशा प्रकारची याची रचना आहे. ही 3 मजली आहे. इथे गडावरच्या 2 मजल्या हे दगडाचे असतात. 3रा मजला विश्रांत आहे. त्याच्यावर छप्पर होतं. तिथे भगवा झेंडा फडकत असायचा, नगारा वाजत असायचा.